सुरुवात कशी झाली या क्षेत्रात येण्याची आणि पहिला परफॉर्मन्स केलेला आठवतोय का? सुरुवात म्हणजे माझी आई कलाबाई. आमची ही संगीतवारी कलामीरा नगरकर या नावाने होती. परंतु मला शिकवण्यासाठी माझ्या आईने कोल्हापूरला बाबासाहेब मिरजकरांकडे कथ्थक आणि भरतनाट्यम शिकण्यासाठी मला कोल्हापूरला त्यांच्याकडे ठेवलं. नंतर संगीतवारीमध्ये मी आले आणि त्याच्यानंतर लावणी शिकले. आईचं खरं प्रोत्साहन आणि आशीर्वाद तिच्यामुळे खरं तर आज इथंपर्यंत आले. पण पहिला कार्यक्रम मला अगदी मोठ्या स्टेज रंगमंचावरती करायला मिळाला तर तो म्हणजे मी मुंबईला होते लालबाग थिएटरला. त्या टायमाला यमुनाबाई वाईकर आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ह्यांच्यासारख्या अशा दिग्गज कलावंतांबरोबर मला पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये रुणादेवी किशोर कुमारच्या मिसेस त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम मला पहिला लावणीचा प्रयोग कलकत्त्यामध्ये करायला मिळाला. आणि पहिला तो सर्वात मोठा अनुभव होता. इतक्या अनुभवी कलावंत आज यमुनाबाई वाईकर म्हणजे त्यांचं म्हणजे तोडच नाही आहे की आज त्या 70-80 वर्षाच्या असल्या तरी 20 वर्षाच्या मुलांना टाळ्याच वाजवायला लावणार. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर सारख्या तर अशा यांच्याबरोबर मी पहिला प्रयोग कलकत्त्यामध्ये केला. वा. आणि आज मागे वळून बघताना कसं वाटतंय, आज तुम्ही इतकं नाव कमावलंय? मागे वळून बघताना खंत वाटते की पारंपरिक लावणीला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आम्ही ज्या कलावंतांनी म्हणजे खस्ता खाल्ल्या. म्हणजे आज लावणी महोत्सव झाले वेळोवेळी म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये. त्यावेळेस सुरुवातीला आज 15 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर त्यावेळेस लावणीला प्रतिष्ठा बऱ्यापैकी कमी होते. लोक लावणीसाठी नाकं मोडत असत किंवा काय. पण त्यावेळेस सुरुवातीला लावणी महोत्सव हे सुरू झाले. षण्मुखानंद आपलं मुंबईचं जे आहे तिथे ठाण्यामध्ये असे हे लावणी महोत्सव सुरू झाले. अकलूजच्या लावणी स्पर्धा सुरू झाल्या. त्याच्यामुळे ह्या लावणीला एक वेगळी प्रतिष्ठा मिळालेली आहे. वा वा वा. आणि तुम्ही आहात तोपर्यंत ती मिळतच राहणार आहे. आणि तुमच्याकडे बघून नवीन पिढी घडते. त्यातलं एक उदाहरण आहे मेघा. मायाताई, तुमच्याकडे यायचं आहे आता मला. हाच प्रश्न मला तुम्हाला पुन्हा एकदा सॉरी छाया माझं असं झालेलं बहिणींमध्ये माझं अजून कन्फ्युजन आहे. छायाताई, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. खरं तर तुम्हाला मला विचारायचं आहे तुमची सुरुवात कशी झाली आणि पहिला परफॉर्मन्स आठवतोय का तुम्ही दिलेला? मी वयाच्या 13 वर्षापासून स्टेज शो करते. वा वा. मधु कांबीकर, पांडुरंग घोटकर हे आमचा सर्वांचा संच एक होता, एक ग्रुप. मग आम्ही एकत्र, माझी आई, माझी मोठी बहीण, ही तर काय छोटी होती तिचा काय प्रश्न नाही, पण माझी मोठी बहीण, माझी आई पण खूप सुंदर गाते माझी, खूप कलावंत आहे चांगली. मग पांडुरंग घोटकर, मधु कांबीकर, माझी आई, आशाबाई मुसळे, आम्ही सगळे एकत्र. मग 5-7 वर्ष आम्ही एकत्र होतो. आणि मुंबईला आल्यानंतर मोठ्या मोठ्या ठिकाणी प्रोग्राम करायला मिळाले. सेंटर हॉटेल, ओबेराय हॉटेल, ताज असे मोठे मोठे हॉटेल. आणि दिल्लीला 77 साली इंदिरा गांधीच्या समोर प्रोग्राम केला आम्ही. वा 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 वा. तो अनुभव कसा होता? इतका अनुभव छान होता तो की अशी संधी परत जीवनात येणार नाही असं मला वाटायचं. वा. वर्षाताई, तुमच्याकडे यायचं आहे आता मला. हाच प्रश्न आहे. पहिला परफॉर्मन्स आठवतोय का आणि तेव्हा काय अनुभव होता जेव्हा पहिल्यांदा लावणी सादर करायची होती? ॲक्च्युली मी लावणी नाही केली पहिल्यांदी. मी दादा कोंडकेंचं एक 5वीला असताना दादा कोंडकेंचं, कारण माझी आई गुलाबबाई संगमनेरकर, त्या आर्यभूषण थिएटरमध्ये त्यांची बारी होती म्हणजे पुण्यामध्ये. तर त्यावेळेस मी खूप लहान होते. पण ते आपल्याला जे म्हणतो ना की समोरनं तेच समोर दिसल्यामुळे, कारण आपल्यालाही ॲट्रॅक्शन वाटलं गेलं मला. तिथं मी ओढल्या गेले ॲटोमॅटिकली. म्हणजे शिक्षण तर आहेच, पण जास्त करून आपणही काहीतरी असं लावणी प्रकार असा करावा. तर बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का, हे बालगंधर्वला त्यापूर्वी म्हणजे ह्या लोकांचे आता ह्या ज्या म्हणतात छायाबाई, मधुबाई, तर तेव्हा त्यांची महोत्सव असे मोठे मोठे व्हायचे. आणि तो महोत्सव करायचा म्हणजे खूप म्हणजे प्रतिष्ठेचं काम होतं. तर त्याच्यात मला एक छोटे बालकलाकार म्हणून नाही का आपण म्हणतो की बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का, तर तेव्हा मधुताईंनी म्हणल्या होत्या. मधुताई म्हणे, मावशी म्हणे ही मुलगी खूप छान डान्स करते, हिला तुम्ही पार्टीमध्ये हे करा. तर मी आजही मधुबाईंना मी माझा गुरु मानते की एक्सप्रेशन मी फक्त त्यांना बघूनच शिकते. आणि आज असं वाटतं की खूप काही आपण केलं पण अजूनही करायची इच्छा आहे आणि अजूनही करायची उमेद आहे. पण असं वाटतं ना की काहीतरी मिस केलं आहे आपण. पण
हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. वा. मायाताई, मी बरोबर बोललो आता. मायाताई, तुमच्याकडे यायचं आहे आता मला. त्यांनी सांगितलं मगाशी की सुरुवात कशी झाली. मग तुम्ही यांच्याकडे बघत बघत शिकलात? ॲक्च्युली मी पुण्याला कर्वेनगर स्त्री शिक्षण संस्था शाळेमध्ये शिकत होते आणि शाळेत काही हुशार नव्हते एवढी. ह्यांच्या कार्यक्रमामध्ये मागे मागे जाणं, बघणं, ह्या काय घालतात, मग आपल्याला पण असं करायचं आहे, मला पण हे शिकायचं आहे. त्यामुळे शाळेत काही लक्ष नव्हतं. मग ह्यांच्या मी मागे मागे लावून ताईने मला शिकवलं अभिनय कसा करायचा, हे कसं तुला आवडतं ना हे, मग हे शिकलं पाहिजे. आणि ज्या दिवशी एके दिवशी मुंबईला ह्यांचा कार्यक्रम आला आणि त्यांना हे एक मुलगी कमी पडत होती कोरस डान्सला. अच्छा, बर. तर त्यांनी मला अचानक त्या स्टेजवर षण्मुखानंद हॉल मुंबईचा तिथं उभं केलं अचानक. त्यावेळेस मी पहिलं स्टेज पाहिलं मुंबईचं. हिने अभिनय शिकवला, आईने गायला शिकवलं. वा वा वा. मी स्वतः गाते पण. एखादी झलक ऐकवा ना मग. आता सगळ्यांना हो झालंच आहे तर एखादी झलक होऊन जाऊ द्या. इच्चार काय हाय तुमचा हो पाहुणे, इच्चार काय हाय तुमचा, इच्चार काय हाय तुमचा हो पाहुणे, इच्चार काय हाय तुमचा, डोळे रोखून असं काय बघता हो पाहुणे, इच्चार काय हाय तुमचा, इच्चार काय हाय तुमचा हो पाहुणे, इच्चार काय हाय तुमचा. क्या बात आहे. मेघा, तुमच्याकडे यायचं आता मला. आत्ताच आम्ही उल्लेख केला की नवीन पिढी जी लावणी घडवते आणि लावणी सांभाळते त्यापैकी तुम्ही एक आहात. या सगळ्या दिग्गजांना बघून आज कसं वाटतं? मी आज स्वतःला इथे खूप भाग्यवान समजते की मी यांच्यासोबत बसली आहे आणि मला इथे यांच्यासोबत बसण्याचा मान मिळाला आहे. त्यासाठी आधी पहिले तुमचे आभार मानेन मी. खरं तर हा माझा बाज नव्हता. लावणी करणं हे माझं प्रोफेशन नव्हतं. मी पहिलं एकांकिकामधनं कामं केलीत, नाटकातनं कामं केली, मग लोकनृत्याकडे वळले. महाराष्ट्राचे सगळे नृत्य मी शिकले. त्यानंतर कारण हा आमचा एक ग्रुप होता, माझा भाऊ आहे दिनेश गुरेगावकर, त्याच्या ग्रुपमध्ये मी नाचत होते आणि आमच्याकडे लावणी डान्सर होते. महाराष्ट्र दर्शन म्हटलं की लावणी असायचीच. तर तिथे एकदा तिला बरं नसताना ती म्हणाली की मला लावणी नाचता येणार नाही आहे आणि मी त्यामध्ये सर्वात चुणचुणीत आणि उड्या मारणारी, जास्त नाचणारी मीच असायची. त्यामुळे दादानी इतकं कॉन्फिडेंटली मला सांगितलं की तू घुंगरू घाल आता आणि नाचायचं आहे तुला. म्हटलं लावणी आणि मी शक्य नाही रे. म्हटलं विंगेतनं बघणं बरं आहे पण हे नाचणार. आणि हार्डली 5 मिनटं होती माझ्याकडे की तुला लावणी शिकायची आणि लगेच करायची आहे. आणि मी स्वतःला आवरून सावरून मेंटली सगळं प्रिपेअर करून मी कुण्या गावाचं आलं पाखरू पहिल्यांदा प्रेझेंट केली. वन्स मोर आला, तेही मला कळत नव्हतं मी वन्स मोर केला नाही केला माहिती नाही, पण जे काय आलं, जे काय केलं ते तिथनं सुरुवात झाली. लावणीने मला इतकं काही शिकवलंय की मला आता मी तिला सोडत नाही आणि ती मला सोडत नाही. मी मराठी, झी मराठी.